तुकाराम महाराजांचे अगदी सुंदर वाक्य. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणजे जो खरोखर मोठा माणूस असतो त्याला खूप त्रास, संकट, दुःख सहन करावं लागतं. कारण मोठं होणं सोपं नसतं. मोठं होण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करावे लागतात. तुका म्हणे ज्ञान व्हावे लहानाहुनी लहान. तुकाराम महाराज म्हणतात, खरे ज्ञान हवं असेल तर आपण खूप नम्र आणि साधं राहिले पाहिजे. गर्व कधीच करू नये. लहान बनून राहावं. थोडक्यात याचा अर्थ असा होतो, आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर त्रास हा सहन करावाच लागतो आणि नेहमी नम्र राहावं लागतं. म्हणजे आपल्या साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पाहिजे. म्हणजे कामं एकदम व्यवस्थित होतात आणि तू मी पण व्हायची शक्यता कमी असते. कारण आजकाल प्रत्येक गल्लीमध्ये एक शेर पाहायला मिळतो. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये भरभरून इगो भरलेला आहे ना, त्यामुळे कोणाच्या तोंडाला लागायचंच नाही. डोकं शांत ठेवायचं, तोंडामध्ये गोडी ठेवायची. आपले काम आपण करत राहायचे. जेवढं ज्ञान घेता येईल तेवढं घ्यायचं. आपण आपल्या कामात एवढं व्यस्त राहायचं ना, दुसऱ्याचा विचार करायलाही आपल्याकडं वेळ उरलाच नाही पाहिजे. तरच जगणं एकदम सुखाचं होऊन जातं. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची. तर सकाळी 5 वाजता फौजी साहेब, मी आणि मोठा मुलगा सागर आम्ही तिघं उठतोच. कारण सकाळी फौजी साहेब पण फिरायला जातात, सागर मी पण जिमला जात असतो ना, तिघं आम्ही उठतो. आणि उठल्यानंतर मग आम्ही गरम पाणी पिलो. त्यानंतर फौजी साहेब म्हटले, मी गाडी बाहेर घेतो, तुला झाडून झुडून घ्यायचं आहे ना त्यामुळं. आणि पाऊस रात्रीचा झाला होता वाटतं, झिमझिम थोडी थोडी हलकी चालूच होती. तर फौजी साहेब गाडी बाहेर घेत होते. त्यांनी गाडी बाहेर घेतली. त्यानंतर मग मी लागले झाडायला. तर पावसा पाण्याचे दिवस आहेत ना, त्यामुळं हलकं असं उजाडल्याशिवाय मी जास्त अंधारातून बाहेर येत नाही बरं का, भीती वाटते. नाहीतर मग फौजी साहेब तरी माझ्याबरोबर असतात. कारण इचुकाटा पावसाळ्याच्या दिवसात वरती येतो ना, त्यामुळं भीती वाटते. थोडं सांभाळूनच राहिलेलं बरं असतं. कारण किती केलं तर एकदम मोकळं वातावरण आहे ना, त्यामुळं काही सांगता येत नाही. तर सागर आणि मी निघलो होतो आता जिमला. चला, तर मीशोवरून मी हा ड्रेस मागवला आहे जिमसाठी. तर 398 रुपयाला मागितला होता मी हा ड्रेस. खूप छान, इतका कम्फर्टेबल आहे. त्याचं कापड वगैरे पण छान आहे. तर एक्सेल साईजचा मागवला होता मी. थोडंसं सैलच छान वाटतं असं जिमला किंवा घरामध्ये घालायला. एकदम असं टाईट नाही चांगलं वाटत. तर हे पा, छान वाटतंय. तुम्हालाही मागवायचं असेल तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण देते आणि वरती स्क्रीनवर टॅग पण करते. पावसाचं वातावरण आहे आज, झिमझिम हलकी झिमझिम चालू आहे. तर जिममधलं मी काही जास्त दाखवत नाही कधी, पण 1-2 ताईच्या कमेंट होते की जिममधलं पण काही दाखवत जा, तू कसं एक्सरसाइज करते काय. त्यामुळे मी अगदी थोडंसं दाखवलं. आज जास्त गर्दी नव्हती त्यामुळं. शेड बनवायचंय, सुट्टी घेतली आता त्यांनी 2-3 दिवस. शेड बनवूनच घ्यायचंय म्हणले, है ना. सकाळ सकाळ काम चालू झालंय फौजी साहेबांचं यांचं. मी आता पटपट आवरून घेते. आणि हे पहा, आता फौजी साहेबांची नेहमीची एवढी मजाक मस्ती चालू असती बरं का. नोटंकी. तर हे पहा, सकाळ सकाळ काम चालू झालंय आपल्या स्टोरूमचं. आणि फौजी साहेबांचा प्लॅन चाललाय आपल्या टेरेसवरती चोपळा पण बनवायचा. तर बऱ्याचशा ताई बोलल्या पण होत्या की टेरेसवरती मस्त चोपळा झुला करून घे. तर पाहूया आता पुढं फौजी साहेब काय काय करतात, है ना. है ना, पाहूया, चाललंय त्यांचं प्लॅनिंग आता. तर भैयाचं त्यांचं असं काम चालू होतं आपल्या स्टोरूमचं. आणि फौजी साहेब त्यांच्या संग मस्त गप्पा मारत बसले होते. आणि खाली जाऊन मी पण माझं काम आवरत होते घरातलं सगळं. आणि थोडा वेळ झाला की मी असं वरती चक्रा मारत होते ना,
तर वरती आल्यानंतर असं बरंचसं काम झालेलं पाहून मला पण खूप आनंद व्हायचा. 3 जण कामाला होते ना ते भैया आणि ते, त्यामुळे पटपट आवरत होतं. तर फक्त दरवाजा आणि खिडक्या बसवायच्या राहिल्यात त्याला. तर भैया काय बोलले 2-3 दिवसांनी दरवाजा बनवतो आणि आणून लावतो आणि खिडकीवाल्याला पण सांगावं लागेल की खिडक्या लावायला ये म्हणून. तर हे पहा आपल्याला इथं ते ग्रीन नेट बनवलेलं आहे ना तसं बनवायचंय आणि चोपळा बनवायचाय. तर भैया काय बोलतेत आताच नाही बनवत, 15 दिवसांनी बनवतो, कारण त्यांनी कामं घेऊन ठेवलेले असतात ना त्यांना टायमावर करून द्यायचे असतात. तर त्यामुळं ते बोलले की 15 दिवसांनी बनवतो, आताच नाही बनवत. त्यामुळे आता हे मागच ठेवलंय, हाय ना भैया? हा ना, पण नक्की या. फौजी साहेब तर लईच घाईवर होते, म्हणले लगेच बनवून घेऊ. कसला? हा आणि चांगलं 4-5 दिवस झाले तेव्हापासून सारखं पावसाचं वातावरण चालू आहे. आणि एका परचा म्हणजे रपारपा मोठा पाऊस पण येऊन जाईना, सारखी मध्ये मध्ये अशा पाळ्या येतात. तर पलीकडून तुम्ही बघू शकता परत आता पाळी भरून आली. उन्हाळ्यामध्ये असं इकडं पाहिलं ना तर असं एकदम भकास वाटतं, पाहू वाटत नाही. पण पावसाळ्यामध्ये कसं हिरवंगार झालंय सगळीकडं, शेत हिरवेगार मस्त झालेत. आणि फौजी साहेबांचं कसं बारीक लक्ष आहे, तुम्ही बघू शकता. एका ठिकाणी फक्त एक खिळा मारायचा राहिला होता, तर लगेच त्यांनी भैयांना सांगितलं इथं मारायचं राहिलंय. असं बारीक निरीक लक्ष देऊन ते सगळं काम करून घेतात. आणि मला ओरडत होते, बाई मी बनियनवर आहे, मला काही दाखवू नको व्हिडिओमध्ये, कारण ते बनियनवर असले ना त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला. ते म्हणतात एवढी पब्लिक पाहत असते व्हिडिओ आणि मी बनियनवर असतो. तर त्यांना मी म्हणलं तुम्ही कशाला टेरेसवरती बनियनवर आले, वातावरण एवढं खराब आहे, थंड वातावरण झालंय आणि तसेच टेरेसवरती आलेत. तर म्हणले थांबाई मी टी शर्ट घालून येतो आणि मग घे, तोपर्यंत थांब. हे पहा इथे एक खिडकी आहे आणि इकडे एक खिडकी ठेवली आणि इकडं दरवाजा. हे पहा इथं दरवाजा आणि त्याच्या पलीकडून लगेच आपलं शेड आहे आणि पलीकडं सोलर. आणि इथं आपल्याला ग्रीन नेट सारखं बनवायची होती कोपी आणि त्याच्या खाली झोपाळा करायचा आहे. पण ते आता नंतर होईल, सध्या कॅन्सल झालं 15 दिवस. फौजी साहेब बोलतात सगळं म्हणजे सेम असंच करायचं, फक्त वरतून जे कौलासारखे पत्रे असतात ना ते टाकायचे म्हणतात, म्हणजे त्याच्या खाली आपल्याला चोपाळा वगैरे मांडता येईल म्हणले. हे पहा असं सेम अशीच कॉपी करायची म्हणले ग्रीन नेट सारखी, तेवढ्या जाग्यात लय भारी होईल. आणि त्याच्यासमोर इकडे लगेच आपलं गार्डन राहील. पण आता ते भैया बोलले नंतर करू, मग आता करू 15 दिवसांनी. आणि आपली ही फुलांची बाग कशी बहरली तुम्ही बघू शकता, किती फुलं आलेत. ह्या झाडांना पण एवढे फुलं आलेत. आणि पलीकडे जे झाड आहेत ना गुलाबाचे पांढरे आणि लाल, तर त्याला पण भरपूर फुलं आलेत. तर आता हे सगळे फुलं मी उद्या तोडणार आहे, कारण उद्या आहे ना दीप अमावस्या पण आहे आणि गुरुपुष्य अमृत योग पण आहे. तर हे फुलं मी उद्या तोडीन पूजेसाठी. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उद्या येईन बरं का, कारण एडिटिंगला वेळ लागतो ना, घरातले कामं असतात, माझं किचन पण आवरायचं काम चालू आहे, त्यामुळं एडिटिंग होणारच नाही. तर हा व्हिडिओ डायरेक्ट उद्या येईन तुमच्यापर्यंत. आणि उद्या आहे दीप अमावस्या, तर तुम्हाला सर्वांना दीप अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अमावस्यापासून म्हणजे उद्यापासून श्रावण महिना लागतोय, तर आदल्या दिवशीच आपलं सगळ्या घराची साफसफाई एकदम क्लिअर झाली म्हणायचं. फक्त फायनल हे आपलं किचन थोडंसं राहिलं होतं, कारण किचनचं काम आहे ना लई किचकट असतं. तर त्या दिवशी हॉल घेतला होता मी साफसफाईला, तो झाला होता. त्यानंतर 2 बेडरूम ते आवरले होते आणि किचन राहिला होता. तर किचनच्या ट्रॉल्या सगळ्या झाल्या होत्या आदल्या दिवशी आणि किचनच्या वरचं किचन कट्ट्यावरचं सगळं राहिलं होतं. तर तेवढं घेते म्हणले मी आज, कारण सकाळ सकाळ नाश्ते स्वयंपाक पाणी सगळं भांडे कुंडे घासून घेतल्यानंतरच किचन खाली काढता येतं. नाही तर मग किचन जर खाली काढलं आवरायला आणि स्वयंपाक करायचं म्हणलं ना, काही केलं आणि ते काहीच सापडत नाही. जिरी मोहरी कुठं ठेवली, मसाले कुठं ठेवलेत, काय कुठं ठेवले ते सापडतच नाही, शोधत बसावं लागतं. त्यामुळं म्हणलं स्वयंपाक झाला का सगळा मग मी हे सगळं खाली काढते, घासून घुसून पुन्हा सगळं व्यवस्थित लावून देईन. आता रोजचं काम म्हणजे स्वयंपाक भांडे सगळं घरातलं आवरता आवरता दुपार झाली होती आणि दुपारनंतर मी हे किचन वाट्यावरचं सगळं आवरायला घेतलं होतं ना,
संध्याकाळ होणारच आहे, एवढं आवरता आवरता पुन्हा झाला स्वयंपाकाचा संध्याकाळचा टाईम. तर असं आहे, दिवस कसा जातो म्हणजे कसा येतो कसा जातो कळतच नाही, एवढं काम असतं. पण चला, आपण आपल्या कामामध्ये बिझी आहे ना, ते पण छान वाटतं. एक नाही, दोन नाही कोणाची, आपलं काम अन् आपण भले. आणि दीप अमावस्या म्हणलं ना, सगळे दिवे आपल्याला एकदम चकाचक करावं लागते, घासून पुसून घ्यायचे, दिव्यांची पूजा करायची, रोजची देवपूजा. तर त्यामुळं मला सगळे दिवे पण उजळून ठेवायचे आहेत. त्यासाठी आता वेळ मिळाला तर बरं होईल संध्याकाळपर्यंत. हे किचन आवरता-आवरताच बराच वेळ होणार आहे. कारण आपण असं पाहिलं ना किचनवर असं वाटतं काय एवढं-एवढंसं सामान आहे, किती वेळ लागणार आहे त्याला. पण ते खाली काढायला गेलं ना एवढा संसार निघतो की बास. कारण आपलं कसं असतं एकदम बारीक-सारीक वस्तूसुद्धा आपण जपून ठेवलेल्या असतात. म्हणजे एक सुईसुद्धा आपण म्हणजे इकडे-तिकडे जाऊन देत नाही. कारण त्या सुईला सुद्धा ₹1 घ्यायला लागलेला असतं. कारण हे फक्त आपल्या स्त्रियांनाच माहीत असतं. इथपर्यंत आपण संसार कसा करत आलोत आणि कसा करतो. त्यामुळं छोटी-छोटी गोष्टसुद्धा ती इकडे-तिकडे जाऊ देत नाहीत. एकदम सांभाळून त्या ठेवतात. त्यामुळं असा राडा काढायला गेलं ना, त्या सगळ्या अशा बाहेर निघल्या जातात आणि मग जिथली वस्तू तिथं व्यवस्थित ठेवावं लागते ती. मग ते किचन आवरायला खूप वेळ लागतो. सगळं घर एकीकडं आणि किचन एकीकडं असतं. आता माझं किचन क्लिनिंगचं जे लिक्विड बनवत असते ना घरी ते संपलं होतं. बरेच दिवस झालं होतं बनवलं होतं मी. ते बरेच दिवस गेलं. आता संपलंय ना म्हणलं बनवून ठेवते. तर ही बरणी फौजी साहेबांनी काहीतरी बिस्किट भरून ती बरणी आणली होती. म्हणजे बिस्किटाचीच बरणी होती. अख्खी तशीच आणली होती फौजी साहेबांनी. तर त्याच्यामधले बिस्किट संपले. ती बरणी मोकळी झाली ना, तीच भरून करते म्हणलं मी. आता बिसलरी बाटल्याच नाहीत माझ्याकडं. आता ते बरणीभर पाणी घेतलंय मी. त्याच्यामध्ये घालण्यासाठी खाण्याचा सोडा, व्हाईट व्हिनेगर आणि जे आपलं भांडे घासायचं लिक्विड आहे ना, ते टाकायचं. नाहीतर मग ते नसेल ना, तर हँडवॉश असतो ना कोणता पण, तर तो घालायचा. तर माझ्याकडं भांड्याचं लिक्विड राहिलं नव्हतं. कारण ह्यावेळेस फौजी साहेब गेले ना कॅन्टीनला, एकटेच गेले होते सामान घ्यायला. तर भांड्याचं लिक्विड मिळालंच नाही. त्यामुळं त्यांनी काय केलं कॅन्टीनवरून ते भांडे घासायचे साबणच घेऊन आले विम बार. त्यामुळं मी आता हे हँडवॉशच घालणार आहे त्याच्यामध्ये. तर 2-4 चमचे मी आता खाण्याचा सोडा घालते. कारण पाणी जास्त घेतलेलं आहे ना, 1 मग्गाभर पाण्याला आपण 1 चमचाभर सोडा घालायचा. त्याप्रमाणे आपण ह्या जेवढं पाणी घेतलंय ना, तर तेवढा सोडा घालायचा. 4-5 चमचे मी साधारण सोडा घातला आणि 5-6 चमचे अंदाजे मी इथं व्हाईट व्हिनेगर घातलंय आणि हे हँडवॉश घालते 2-3 चमचे. जास्त पण नाही घालायचं. तुम्ही भांड्याचं लिक्विड घ्या किंवा हँडवॉश घ्या. चांगला स्मेल येते असेल ना, तर तो घ्यायचा म्हणजे आपल्या लिक्विडचा पण छान स्मेल येतो बरं का. तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं गुलाबजलसुद्धा ॲड करू शकतो. छान स्मेल येतो आपण असं क्लिनिंग करायला गेल्यावर. तर मी हँडवॉश थोडा घातलाय. आता 2-1 चमचे 2-3 चमचे घातलं साधारण. जास्त घातलं ना लय फेस होतो. त्यामुळं जास्त पण नाही घालायचं बरं का लिक्विड. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. एकजीव झालं ना, असं भारी लिक्विड होतं ना ताईंनो, अजिबात चिकट मेंचट राहत नाही. साधारण म्हणजे आपल्या किचनवर तेल जरी सांडलं ना, त्याच्यावरती हा स्प्रे मारायचा ह्या पाण्याचा थोडासा आणि पुसून घ्यायचा. तुम्ही न्यूजपेपरनी पुसून घ्या किंवा कपड्यानी पुसून घ्या. अजिबात तेलकट राहणार नाही खाली. एवढं भारी निघतं आपलं किचन. म्हणजे तेलकट डागच राहत नाही बरं का. तर किचन क्लीनिंगसाठी त्यानंतर आपल्या ट्रॉल्या, फर्निचर, काचा सगळ्यांसाठी ऑल इन वन आपलं हे लिक्विड आपण असं घरी बनवून ठेवू शकतो. तर जितकं म्हणजे जुनं हे लिक्विड होईल ना, तेवढं चांगलं काम करतं हे लिक्विड. अगदी थोडासा फेस आलाय तुम्ही बघू शकता. 2-3 चमचे मी लिक्विड घातलं होतं फक्त हँडवॉश. तर जास्त नाही घालायचं. फेस जास्त होतो मग. आणि क्वालिनची बाटली जी खाली झालेली होती ना, त्याच्यामध्येच मी हे लिक्विड भरायचे आणि स्प्रे मारून पुसायचे. पण ती क्वालिनची बाटली आता खूप दिवसाची झाली होती ना, त्यामुळे ती खराब झाली. कारण जास्त दिवसाचं माणूस जरी झालं तरी ते खराब होतंय. दुखणं वाहणं येतंय. तर ती बाटली आहे साधी, तर ती खराब होऊन गेली. त्यामुळे ती मी फेकून दिली आणि छोटा स्प्रे आहे माझ्याकडं त्याच्यामध्येच मी आता हे लिक्विड भरलंय आणि असं मारते फरच्यांच्या वरती आणि कोरड्या कपड्यांनी पुसून काढते. तर सगळे डाग वगैरे आहेत ना, मेंचट, त्यानंतर असं मेंचट झालेलं सगळं एकदम व्यवस्थित निघून जातं. चकाचक फरच्या होतात. अशा चमकत आहेत ना ताईंनो. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यात हायटेड आकाश आहे ना, दरवेळेस मला तोच देत असतो ह्या वरच्या फरच्या पुसून. पण तो क्लासला गेलेला आहे ना, दुपारी जातो तो क्लासला. तर तो नव्हता घरी. त्यामुळे मी काय केलं, स्प्रे मारला. त्यानंतर हे छोटंसं आपलं वायपर आहे ना किचनचं, तर त्याला कपडा लावलाय आणि असं पुसून घेते वरच्या फरच्या. आणि तुम्हाला फरक जाणवत असेल ताईंनो, कशा फरच्या चमकत्या तुम्ही बघू शकता. अजिबात काहीच मेंचट राहत नाही. 1 महिनाभर झालं ना किचनला, 1 महिन्यानंतर पुन्हा किचन क्लीन करायचा असा स्प्रे मारून, तर एकदम चकाचक आपला किचन राहतो.
1 महिना होत आला रे आला, की लगेच त्या किचनला आपल्याला वरच्या फरच्यांना जाणवतं, की फोडणी देऊन जो धूर उडतो ना, त्या फरच्यांना जाऊन बसलेला असतो. थोडासा हलका पिवळसरपणा यायला लागलेला असतो. तर हा स्प्रे मारून जर आपण कोरड्या कपड्याने असं पुसून काढलं ना, एकदम चकाचक निघतात फरच्या. तर हे जे लाईटीचे बोर्ड असतात ना, कधी-कधी आपला असा तेलकट हात लागतो बरं का बोर्डला. तर ते तेलकट झालेले असतात ना, तर त्या बोर्डवरती हा स्प्रे मारायचा किंवा कपड्यावरती मारायचा आणि त्या कपड्याने हे बोर्ड पुसून घ्यायचे. एकदम चकाचक निघले जातात बरं का. तर हा स्प्रे ना घरी बनवलेला ऑल इन वन आहे. काचासुद्धा एकदम भारी निघतात. काचा, खिडक्या एकदम छान निघतात. साधा आपण रोज स्वयंपाक केला ना, किचनवरती हा स्प्रे मारायचा आणि किचन पुसून काढायचं. तर त्याच्यावरती किडे-मकोडे सुद्धा येणार नाही आणि एकदम चकाचक असा किचन निघला जातो ना, तेलकटपणा तर अजिबात राहत नाही. या स्प्रे बद्दल आहे ना, सांगावं तितकं कमीच आहे. हा स्प्रे घरीच बनवलेला आहे, पण एवढा भारी आहे ना ताईंनो, नक्की ट्राय करा तुम्ही. आता हा व्हिडिओ उद्या तुमच्यापर्यंत किती वाजता येईल काही सांगता येत नाही बरं का. माझ्या कामाच्या हिशोबावर असतं सगळं. तरी पण दीपामावस्येचं आणि गुरुपुष्य अमृत योगाचं तुम्हाला अगदी थोडक्यात महत्त्व सांगते आणि कशी साजरी करायची दीपामावस्या ते पण सांगते. आणि योगायोगाने काय झालंय, दीपामावस्या आणि गुरुपुष्य अमृत योग एकाच दिवशी आलाय ना, त्यामुळे या दिवशीचं महत्त्व आणखीनच वाढलंय. दीप दिवशी आपण सकाळी पण दिवे प्रज्वलित करू शकतो आणि संध्याकाळी पण करू शकतो. पण संध्याकाळी दिवे जर प्रज्वलित केले ना, आणखीनच छान वाटतं. आपल्या घरामध्ये जेवढे दिवे असतात ना, ते आपण वर्षभर लावत असतो. मग कोणता सण असो, वार असो, असं देवासमोर असो, आपण दिवे लावत असतो. तर दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे दीपामावस्या ही साजरी केली जाते. आपल्या घरामध्ये जेवढे दिवे असतात ना, तेवढे घेऊन आपण ते एकदम चकाचक करायचे, स्वच्छ करायचे आणि त्या सगळ्या दिव्यांना तांदळाचं आसन द्यायचं. थोडे-थोडे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावरती सगळे दिवे ठेवायचे व्यवस्थित. त्यांना हळदी-कुंकू, फूल व्हायचं, प्रज्वलित करायचे, नमस्कार करायचा आणि शुभं करोती तुम्ही म्हणू शकता किंवा दीप प्रज्वलित करायची मंत्र येतं ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आजकाल तर YouTubeला, Googleला सर्च केलं तरी ते मंत्र आपल्याला मिळून जातं. म्हणजे काही पण आपल्याला माहिती मिळून जाते बरं का. तर किचनवरचं सगळं बारीक-सारीक सामान असं मी घासून बेडशीटवर फॅनखाली सुकायला ठेवत होते. महिन्याभरातून एकदा तरी असं किचन साफ केलं नाही ना, ते जास्त मेंचट होतं. त्यामुळं महिना झाला की असं किचन मी साफसफाईला काढत असते. आता काय झालं, किचन एकदम क्लीन झालं. त्यानंतर भांडे घासून मी फॅनखाली सुकायला ठेवले. त्यानंतर संध्याकाळचा दिवाबत्तीचा टाईम आणि स्वयंपाकाचा टाईम झाला आणि मग भांडे लावायचे तर मग मी लावलेच नाही. एवढे थकले होते ना, म्हणलं मी आता सकाळ-सकाळ लवकर उठले ना, मग लावून घेईन. तर मी तसेच ठेवले. सकाळी उठले, अंघोळ केली, बाहेरचं सडा रांगोळी झालं. त्यानंतर म्हणलं इथं आता भांडे लावायचेत ना, ते लावून घेते. मग स्वयंपाकाला बरं पडेल, नाही तर मग आपल्याला ते जिरी, मोहरी, मसाले सापडणारच नाही. तर दीप-अमावस्या होते ना, मी आणि सागर जिमला पण नव्हतो गेलो. कारण सणवार म्हटलं ना, लय घरातले कामं असतात. त्यामुळे म्हणलं एखादा खाडा झाला तरी पण चालतो. मग जिमला नाही गेले, घरातलंच आवरून घेते म्हणलं. कारण घर साफसुथरं स्वच्छ जिथल्या तिथं असेल ना, तर व्यवस्थित आपलं मन लागतं. नाही तर मग ती मनाची चिडचिड होऊन जाते. हे किचनमधलं सामान लावायचं राहिलं होतं ना, तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज सकाळी मी लावत होते, दीप-अमावस्येच्या दिवशी. तर दीप-अमावस्येचा व्हिडिओची शूट पण मीच करत होते. काम पण चालू होतं. सडा, रांगोळी, घरातली देवपूजा. तर दीप-अमावस्येचा व्हिडिओ तर तुम्हाला उद्या पाहायला येईलच. आपल्या स्त्रियांचा बराचसा वेळ आपल्या किचनमध्ये जात असतो ना, तर असं किचन एकदम टापटीप व्यवस्थित असलं ना, तर किचनमध्ये मन लागतं. स्वयंपाक पण व्यवस्थित झाला जातो. कारण आपलं मन एकदम व्यवस्थित असलं ना, शांत असले ना, तर स्वयंपाक पण छान होतं बरं का. तर असं मी थोडं सेट करत होते व्यवस्थित किचन माझं आणि मनी प्लांट असे बॉटलमध्ये ठेवलेले आहेत मी. अशा जामच्या, कॉफीच्या बाटल्या मोकळ्या झालेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये मनी प्लांटच्या कटिंग लावून देत असते. आपल्या खालच्या गार्डनमध्ये टेरेसवरती सगळं ग्रीनच झालंय ना, 2 गार्डन झालेत. त्यामुळं मग घरात पण नको का असं थोडंफार ग्रीनरी. त्यामुळं मी असं घरात पण थोडे-थोडे मनी प्लांट झाडं लावून देत असते इनडोअर. तर हे पहा एकदम व्यवस्थित आपलं किचन सेट झालंय आता. तर मी तुम्हाला आता व्यवस्थित फायनल किचन कसं झालंय ते दाखवते. तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.